वर्षा गायकवाड आपल्यासोबत आहेत. काय सांगाल? पदयात्रा काढलेली आहे, अनेक संघटना सहभागी झाल्यात. असं आहे की आज आम्ही जे आहे ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज जी आहे ती आज ही मार्च काढलेलं आहे. सकाळी जाऊन आम्ही मणी भवनामध्ये जाऊन महात्मा गांधीजींना नतमस्तक झालो. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की लाल बहादूर शास्त्री यांच्यासमोर सुद्धा नतमस्तक झालो. आणि आता आम्ही जे सगळ्यात महत्वाचं महात्मा गांधीजींची शिकवण आहे राष्ट्रपितांची, ती म्हणजे सत्य, अहिंसा, सद्भावना, ही घराघरात घेऊन जाण्याचं काम आपल्याला करायचं आहे. कारण ज्या तऱ्हेने एक धार्मिक सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी काही मंडळी काम करतात, सातत्याने वाचाळवीर बोलतात, ज्या स्टेटमेंट येतात ज्याच्यामुळे समाजामध्ये द्वेष निर्माण होईल, धार्मिक त्या ठिकाणी तेढ निर्माण होईल, या सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर हे महाराष्ट्राला योग्य नाहीये. पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्राचं राजकारण फार प्रगल्भ राजकारण राहिलेलं आहे आणि त्या महाराष्ट्राला पुन्हा पूर्वरत ह्या सगळ्यापासून बाजूला काढण्यासाठी घराघरामध्ये महात्मा गांधीजींचे विचार घेऊन जाण्याचं आम्ही काम करणार आहोत. म्हणून आज हा एक आहे. आणि दुसरं महिला सुरक्षा. ज्या तऱ्हेने आपण बघतो की महिला सुरक्षा खूप ऐरणीचा विषय झालाय. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 64,000 मुली ज्या आहेत त्या गायब आहेत. लापता लेडीज ही कॅम्पेन आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. 9 महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर एकट्या नागपूरमध्ये 1300 महिला. शक्ती कायदा अजून मंजूर झालेला नाहीये. बदलापूरची घटना असेल किंवा पुण्याची घटना असेल, RSS आणि भाजपाचे लोक त्याच्यामध्ये संस्था इन्व्हॉल्व आहेत. त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कशी करू शकतो आम्ही? त्यामुळे आम्ही हे म्हणतोय की महाराष्ट्रामध्ये आज महिला अत्याचारामध्ये महाराष्ट्र हे देशामध्ये 2रा नंबरचं राज्य आहे. लहान मुलांच्या अत्याचारामध्ये 1 नंबरचं राज्य झाले आणि पुरोगामी प्रगत महाराष्ट्राला शोभनीय नाही. ज्या तऱ्हेने आमदारांच्या स्टेटमेंट येतात ना महिलांच्या बाबतीमध्ये, म्हणजे मी आज स्टेटमेंट एक ऐकली आमदाराची, ही विकृत मानसिकता आहे. जे महिलांच्या बाबतीत असं बोलणं, तुम्हाला आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, अशा तऱ्हेने तुम्ही बोलणं, हीच तुमची मानसिकता दाखवते महिलांबद्दलची आणि ती बरोबर नाहीये महाराष्ट्रामध्ये. पाहतोय महात्मा गांधी जयंती आहे आणि ज्या प्रकारे महिलांवरती अत्याचार होतोय, मुलींवरती अन्याय अत्याचार होतोय आणि त्याच्या विरोधामध्ये ही पदयात्रा काढली असल्याचं वर्षा गायकवाड म्हटलं पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन अनिल संदकर, राजसोने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.